तर भारताच्या या एअर स्ट्राईक नंतर ऑपरेशन सिंधू नंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीयेत, कारण पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती सुरू आहेत आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार केला जातोय। पण पाहतोय पूंछ राजौरी मेंढर मध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केलेला आहे आणि पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्य सुद्धा गप्प बसत नाहीये। भारतीय सैन्याकडून सुद्धा जोरदार असं प्रत्युत्तर दिलं जात आहे। एअर स्ट्राईक नंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। खरं तर पहलगाम हल्ला ज्या दिवशी झाला त्यानंतर सुद्धा सलग 11 वेळा पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं आणि त्यानंतर मात्र भारताचा संयम कुठेतरी ढळला आणि हा एअर स्ट्राईक करायचा हे निश्चित करण्यात आलं आणि त्यानंतर पूंछ राजौरी आणि मेंढरमध्ये ज्या प्रकारे पाकिस्तानने गोळीबार आता सुरू केलेला आहे याला सुद्धा उत्तर भारताकडून दिलं जातोय। तर अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भेट होते। अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेलेले आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर डोवाल हे मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। तर सकाळी 11 वाजता सुरक्षा सल्लागार समितीची बैठक सुद्धा होणार आहे। खरं तर आपल्या या ऑपरेशन सिंदूर नंतर 11 वाजता सुरक्षा समितीची बैठक होणार आहे आणि 10 वाजता संरक्षण दलांची बैठक होणार आहे। तसंच आपल्या सैन्य दलांची बैठक होणार आहे आणि या हल्ल्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली जाणार आहे। कशा प्रकारे हे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि ह्या एअर स्ट्राईकसाठी आपल्या तिन्ही सैन्य दलांनी कशा प्रकारे तयारी केली या संदर्भात विश्लेषण करण्यात येणार आहे। तर अक्षय मावळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। अक्षय, खरं तर अजित डोवाल हे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत। सुरक्षा सल्लागार समितीची ही बैठक आहे, तर कशा प्रकारे पुढच्या कारवाया किंवा कशा प्रकारे पुढच्या गतिविधी होणार आहेत? नक्कीच स्नेहा, आपण जर बघितलं तर काल मध्यरात्री जे आहे ते पाकिस्तानवर भारताकडून एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे आणि ऑपरेशन सिंदूर नंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे। 11 वाजता जे आहे ती सुरक्षा सल्लागार समितीची बैठक होणार आहे, त्यामुळे डोवाल आणि मोदींच्या भेटीला जे आहे ते विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। ज्या प्रकारे जो स्ट्राईक पाकिस्तानवर करण्यात आलेला होता याची देखील माहिती अजित डोवाल हे मोदींना देतील आणि या बैठकीमध्ये ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलेला आहे याचा देखील आढावा जो आहे तो आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय या सर्जिकल स्ट्राईक नंतर ऑपरेशन सिंदूर नंतर अजित डोवाल हे मोदींची भेट घेणार आहेत आणि 11 वाजता संरक्षण समितीची सुरक्षा सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे।